नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही रात्री जे खाताय त्याच्यामुळेच तुमचं वजन कमी होत नाहीये का? तुम्हाला पण वजन कमी करायचं आहे, पण रात्री नेमकं काय खावं हेच कळत नाहीये. वजन कमी करायचं आहे, पोटाची चरबी कमी करायची आहे, पण होतच नाहीये. रात्रीच्या आहारामध्ये नेमकं काय खावं, नेमकं काय खाल्ल्याने वजन कमी होईल पण पोटाची चरबी देखील कमी होईल, तर अजिबात चिंता करण्याची गरज नाही. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा 3 रेसिपी ज्या तुम्हाला रात्रीच्या आहारामध्ये घ्यायच्या आहेत. आणि याच 3 रेसिपी जर तुम्ही कंटिन्यू 15 दिवसांसाठी खाल्ल्या तर 15 दिवसामध्ये तुमचं 3 ते 4 किलो वजन अगदी नॅचरली कमी होईल, फक्त या 3 रेसिपी खाऊन. काय करायचं आहे, फक्त रात्रीचा आहार बदलायचा आहे. डाएट प्रॉपर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि त्यासोबत दिवसभराच्या आहारासोबत रात्रीच्या जेवणामध्ये फक्त हे 3 रेसिपी खाऊन बघा, ज्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळे अगदी भन्नाट असे 3 सॅलडचे रेसिपी शेअर करणार आहे. या 3 रेसिपी इतक्या अप्रतिम आहेत, प्रोटीन रिच आहेत, फायबर रिच आहेत आणि संपूर्ण तुम्हाला शरीराला पोषण देणाऱ्या आहेत. या उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराला थंड ठेवतील आणि त्यासोबतच तुमची बेली फॅट जाळण्यासाठी हे खूप उपयुक्त असे 3 सॅलड रेसिपी मी तयार केलेले आहेत. तर या रेसिपी पाहायच्या आहेत आणि याच तुम्हाला खायच्या आहेत. आता बऱ्याच जणांचा एकच प्रश्न असतो, डाएट सोबत व्यायाम हा केलाच पाहिजे का? तर खरं तर व्यायाम हा तुम्हाला केलाच पाहिजे, पण तुम्ही जर डाएट तुमचा 70% व्यवस्थित फॉलो करत असाल, डाएट जर तुमचा प्रॉपर असेल, तर तुम्हाला फार एक्स्ट्रा हार्ड व्यायामाची गरज अजिबात पडत नाही. तुम्हाला 70% तुमचं शरीर जे आहे ते 70% डाएटनेच कमी होतं. म्हणजे शरीरावरची जी काही साठलेली चरबी आहे, महत्त्वाचं म्हणजे बेली फॅट जर तुम्हाला कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर डाएट प्लॅनच फॉलो करणं गरजेचं आहे. कारण हे सगळं काम जे आहे ते 70% डाएटच करतो. बाकी तुम्हाला 20% ते 30% एक्सरसाइज फॉलो करायची आहे. तर तुम्ही दिवसभरातला 15 ते 20 मिनिट एक्सरसाइजसाठी वेळ काढूच शकता, किंवा तुम्ही थोडाफार वॉक देखील केला तरी देखील तुम्हाला त्याच्यातून बराच बेनिफिट मिळतो. तर 70% डाएट तुम्ही फॉलो करा. म्हणजे काय, तर प्रॉपर एक डाएट फॉलो करायचा, रात्रीच्या आहारामध्ये या 3 रेसिपी घ्यायच्या आणि 15 ते 20 मिनिट व्यायामासाठी काढायचे. आणि जनरल नॉर्मल व्यायाम जे आहेत ते आपल्या चॅनलवरती देखील सांगितलेले आहेत. सिंपल व्यायाम करा किंवा वॉकिंग करा, योगासनं करा, किंवा तुम्ही 4-5 सूर्यनमस्कार जरी घातले तरी ते पुरेसे आहेत. आणि याच्यातून तुमची बेली फॅट नक्की कमी होईल. किंवा तुम्हाला तुमचं कोर स्ट्रॉंग करायचं असेल, प्रॉपर बेलीवरती वर्क करायचं असेल, तर प्रॉपर जे बेली फॅट बर्न करणारे वर्कआउट्स आहेत ते फॉलो करा. तर आता हा प्रश्न तर तुमचा सॉल्व झालेला आहे. डाएटसोबत व्यायाम किती करावा हे देखील तुमच्यासोबत शेअर केले. आता वळूयात आपल्या त्या 3 रेसिपींकडे, ज्या खाऊन तुम्ही तुमचं वेगाने वजन आणि बेली फॅट महत्त्वाचं म्हणजे कमी करू शकणार आहात. तुमच्या पोटाची चरबी अगदी या उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमसारखी वितळणार आहे. तर आता अजिबात उशीर न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि लगेचच जाणून घेऊयात आपल्या त्या 3 सॅलडच्या रेसिपी कोणत्या आहेत, ते सॅलड कसे बनवायचे आणि तुम्हाला महिनाभरामध्ये कमालीचा वेट लॉस देणाऱ्या या रेसिपी कशा तयार करायच्या. तर आता सगळ्यात पहिलं जे सॅलड आपण बनवणार आहोत ते म्हणजे रोस्टेड चिक पी सॅलड, म्हणजे पांढऱ्या चण्याचं सॅलड. त्यासाठी काय करायचं, आपल्याला आधी रात्रभर चिकपी जे आहेत ते भिजत ठेवावे लागतील, किंवा दिवसभर भिजत ठेवा. आपण रात्रीच्या जेवणासाठी हे खाणार आहोत. अर्थातच तुम्हाला जर ब्रेकफास्टमध्ये खायचं असेल तरी देखील तुम्ही या रेसिपी ब्रेकफास्टमध्ये देखील खाऊ शकता आणि तुमचं अगदी झपाट्याने वेगाने बेली फॅट कमी करू शकता. कारण याच्यामध्ये असणार आहे भरपूर प्रोटीन, भरपूर फायबर, जे आपलं फॅट बर्न करायला मदत करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बेली फॅट कमी करायची तर अशा पद्धतीचे सॅलड हे तुमच्या शरीरावर अगदी कमालीचं म्हणजे मॅजिकचं काम करतात. तर आता चला जाणून घेऊयात हे सॅलड कसं बनवायचं. तर याच्यामध्ये काय करायचं, हे आपण एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आपल्याला वापरायचं आहे. ऑलिव्ह ऑइल नसेल तर नॉर्मल आपलं जे काही सूर्यफूल वगैरे तेल असतं ते वापरलं तरी देखील चालेल. तर तेल घ्यायचं थोडंसं, अगदी 1 चमचाभर, जास्त नाही, खूप थोडंसं तेल वापरायचं.
नंतर त्याच्यामध्ये जे पांढरे चणे आहेत भिजवलेले आणि शिजवून घ्यायचे, थोडेसे शिजवून घ्यायचे मीठ वगैरे घालून, ते ॲड करायचे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं, लाल मिरची पावडर घालायची, जिरे पावडर घालायची आणि ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे एका बाउलमध्ये काढायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, शिमला मिरची जर असेल तर ॲव्होकाडो, 2 अक्रोड आपल्याला बारीक करून अशा पद्धतीने टाकायचं. आलं, हिरवी मिरची अशा पद्धतीने चिरून टाका किंवा वाटून टाकलं तरी देखील चालेल. आणि वरून नंतर एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा एकदा वरून आपण ब्लॅक पेपर पावडर, ब्लॅक सॉल्ट, रेड चिली पावडर आणि वरून कोथिंबीर बारीक चिरलेली आपण ॲड करणार आहोत. हे सगळं ॲड केल्यानंतर हे सॅलड आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हा सॅलडचा बाउल आपल्याला एन्जॉय करायचा आहे. हे तुम्ही मॉर्निंगमध्ये घ्या किंवा रात्री डिनरमध्ये घ्या, याचा तुम्हाला कमालीचा फरक दिसणार आहे तुमच्या शरीरामध्ये. फक्त आठवडाभर जरी घेतलं ना तरी तुमची बेली फॅट्स फ्लॅट व्हायला सुरुवात झाली आहे हे तुमच्या लक्षात येईल. बॉडीतलं सगळं ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन सगळं दूर झालेलं असेल तर हे नक्की घेऊन बघा. हे सॅलड अगदी बेस्ट कमालीचं आहे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आता आपण वळूयात आपल्या दुसऱ्या सॅलडच्या रेसिपीकडे. दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे क्रीमी टेस्टी कॉर्न सॅलड. याच्यामध्ये काही आपण हाय फॅट क्रीम वगैरे ॲड करणार नाही आहोत, पण हे अगदी क्रीमी, एकदम टेस्टी आणि इतकं कमालीचं लागतं की एक नंबर सॅलड लागतं. हे मला पर्सनली खूप आवडतं आणि हे सॅलड ना तुमचे मुलं देखील आवडीने खातील, टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता. इतकं भन्नाट आहे आणि लहान मुलांसाठी हे कॉर्नचं सॅलड असल्यामुळे पचायला देखील अगदी सोपं आहे. तर तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता, तुमच्या मुलांना देखील सर्व करू शकता. चणे कसं लहान मुलांना थोडेसे पचत नाही, थोडासा शीचा वगैरे त्रास होऊ शकतो, तर हे सॅलड त्यांच्यासाठी देखील अगदी बेस्ट आहे. कसं बनवायचं आपलं क्रीमी कॉर्न सॅलड ते पाहूया. आता याच्यासाठी देखील तुम्हाला कॉर्न जे आहेत ते आधी शिजवून घ्यायचेत. त्यानंतर एका पॅनमध्ये पुन्हा एकदा ऑलिव्ह ऑइल घ्या किंवा जे तेल तुमच्याकडे अवेलेबल आहे ते घ्या. त्याच्यामध्ये आपण आपले जे शिजवून घेतलेले, थोडंसं मीठ टाकून शिजवलेले कॉर्न आहेत ते टाकायचे. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घाला, ऑरिगॅनो घाला, ब्लॅक पेपर घाला, सॉल्ट घाला आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काकडी, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करणार आहोत. बस इतकंच. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे सोक केलेले मखाने घ्यायचे, तसं पनीर घ्यायचं आहे, एक 10-20 ग्रॅम पनीर. दही घ्यायचं जे लो फॅट दही असतं किंवा ज्याला हंकड आपण म्हणतो त्या पद्धतीचं दही आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि त्यासोबत आलं, लसूण, ब्लॅक पेपर आणि मीठ घालायचे. पिंक सॉल्ट किंवा ब्लॅक सॉल्ट वापरा आणि याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची. पाणी अजिबात ॲड करायचं नाही. जसं आपण मेयोनीज वगैरे खात असतो ना तशा पद्धतीची ही एक हेल्दी पेस्ट आहे जी सॅलड सोबत आपण खाऊ शकतो. तर यानंतर ही जी पेस्ट आहे ती आपल्या क्रीमी टेक्स्चरसाठी आपण या कॉर्नच्या आपलं जे आपण बनवलेले सॅलड त्याच्यावरती ही सगळी पेस्ट आपल्याला टाकायची आहे. ते पुन्हा एकदा मिक्स करायचे आणि इथे आपलं क्रीमी कॉर्न सॅलड रेडी आहे. तर हे क्रीमी आणि टेस्टी असं कॉर्न जे सॅलड आहे, कॉर्नचं सॅलड आहे ते खूप भन्नाट लागतं, एकदम यम्मी टेस्टी आणि येते. तर तुम्ही देखील खाऊ शकता, तुमच्या मुलांना देखील छान आवडेल. टिफिनला देखील दिलं तरी तुमचा टिफिन अगदी फिनिश होऊन येणार आहे. आणि हे असं सॅलड आहे जे तुम्ही टिफिनमध्ये देखील कॅरी करू शकता. तर नक्की ट्राय करून बघा आणि रात्रीच्या जेवणामध्ये जर हे घ्याल तर पोट अगदी छान भरेल आणि पोट फ्लॅट व्हायला देखील मदत होईल. आता आपलं शेवटचं अगदी हलकं असं सॅलड ते म्हणजे सॉटे व्हेजिटेबल सॅलड. हे कमालीचं हलकं आहे, कॅलरीज खूप कमी आहेत. नेहमी क्रीमी हेवी असं काही खायची इच्छा नसेल तर तुम्ही त्यावेळी हे अगदी हलकं फुलकं लो कॅलरीजवालं सॅलड नक्की ट्राय करू शकता, ज्याच्यामध्ये भरपूर फायबर्स आहेत, भरपूर छान असं तुम्हाला प्रोटीन चांगल्या मात्रामध्ये मिळणार आहे आणि अगदी बेस्ट असं हे सॅलड आहे. वेट लॉसचा कमालीचा रिझल्ट देणारं हे एक सॅलड आहे. तर हे कसं बनवायचं, पुन्हा एकदा पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कलरफुल कॅप्सिकम, बीन्स, गाजर, ब्रोकोली आणि शेंगदाणे एवढं ॲड करणार आहोत. शेंगदाणे देखील शिजवून घ्या. हे सगळं थोडंसं आपल्याला सॉटे करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणत्या वेजीज आवडत असतील तर त्या देखील तुम्ही ॲड करू शकता. नंतर तुम्हाला एका छोट्याशा बाउलमध्ये रेड चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो,
कॉर्नफ्लोअर, सोया सॉस आणि थोडंसं पाणी हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ते आपल्या त्या मिक्सचरमध्ये आपण जे बनवलेले आहेत व्हेजिटेबल सॉटे केलेले त्याच्यामध्ये हे ॲड करायचे। नंतर थोडेसे आपण फ्राय केलेले जे पनीरचे क्यूब्स आहेत 50 ग्रॅमपर्यंत आपण ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि हे छान असं आपलं हलकं फुलकं सॉटे व्हेजिटेबल पनीर सॅलड आपलं इथे तयार आहे। हे सॅलड अगदी कमालीचा वेट लॉस एक्सपिरियन्स देतं। हे अगदी हलकं असतं, लो कॅलरीज आहे, हाय इन प्रोटीन आहे, हाय इन फायबर आहे। व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या चॉईसने त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता आणि त्याच्यातलं फायबर इनटेक वाढवू शकता। तर अगदी बेस्ट आणि कमाल असे हे 3 सॅलड होते जे तुमचं महिनाभरामध्ये 5 ते 7 किलो वजन अगदी वेगाने कमी करतील आणि फक्त वजनच नाही तर तुमची हट्टी साठलेली पोटाची चरबी जी आहे ती या सॅलडमुळे झपाट्याने कमी होईल आणि अगदी महिनाभरामध्ये तुमचं जर खूप कमी बेली फॅट आहे आणि ते तुम्हाला कमी करायचं आहे तर अगदी या डाएट प्लॅनमुळे या 3 सॅलडमुळे ते अगदी फ्लॅट झालेलं दिसेल। तर हे बेस्ट असे 3ही सॅलड नक्की ट्राय करून बघा। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, शेअर करायचं आहे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि त्यासोबतच अशा छान छान रेसिपीजसाठी, छान छान वेट लॉस कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात। पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा। बाय।